तर मॅन ऑफ द मॅच शेवटच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली सुभाष. तर मी विनंती करतो ही ट्रॉफी देण्यासाठी कमलाकर गोजे साहेब आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुभाष गोठे एक खेळाडू देऊन ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आपण त्याला सन्मानित करूया. सर लगेचच मॅच ऑन करा प्लीज. विनंती असेल वीर 11 जय हनुमान नितला संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सलामीची जोडी सिद्धी करले क्रिकेट संघ आपण लगेचच मैदानात पाठवा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये वैभव ओपी यांच्याकडे. तोपर्यंत डीजे संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघा ते जाई. पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल. विठ्ठल आणि रखुमाई समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. थँक्यू सो मच. अप्रतिम लढाई झाली. मागील सामना आपण अंतिम बॉल पर्यंत येताना बघितला आणि जबरदस्त फाईट खरं तर त्या सामन्यामध्ये झाले आणि एक फ्रेश मॅच. पहिल्या फेरीतील अंतिम सामना जय हनुमान नितलं संघ वीर 11 या नावानं हा संघ आज मैदानामध्ये उतरला आणि त्यांच्या अगेन्स्ट CSK सिद्धी करवले अशी लढाई तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर हे आयोजन फार सक्सेसफुल मागे 3 रात्रीमध्ये आणि आजच्या अंतिम रचनेमध्ये देखील आपण खूप सक्सेसफुल पाहतो. यामध्ये ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांच्या पाठीमागे खानावचे आमचे सगळे सहकारी ज्याने भरपूर मेहनत केली. ज्यामध्ये गणेश तात्रे, दीपक शेठ तवले, किरण मुंडे, रमेश पाटील, दीपक पाटील, आत्माराम पाटील, समीर मुंडे, संजय तवळे, प्रभू मुंडे, उमेश वारदे, तुषार दिसले, विशाल शेठ भोपी, सुभाष पाटील सगळ्यांनी प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी केले. सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार त्यांचा देखील इथे करतो. टॉस जिंकल्यानंतर सिद्धी करवले संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले नितलेज संघाला आणि सलामीवीर जोडी रणांगणामध्ये दाखल झाले. आज अक्षय पाटील आणि विकी पाटील हे 2 सलामीवीर खेळाडू सध्या मैदानामध्ये सिद्धी करवली संघाचे. अविनाश मात्री पहिले षटक घेऊन येत असताना बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. खूप चांगल्या खेळाची आम्ही अपेक्षा करतो. जसा सामना मागील चांगला झाला. पहिलाच बॉल अगदी फुलर लेंथवरील हा बॉल तुम्ही बघितला आणि तेवढे संयमात्मक पवित्रा घेत असताना सावध पवित्रा घेत असताना मात्र ही रन इथे जरूर त्यांनी पूर्ण केले. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही खेळाडूंनी केले. अक्षय पाटीलच्या खात्यामध्ये रन जोडली जाईल. सिद्धी करवले संघाच्या वाटेला आज टॉस जिंकल्यानंतर नेहमी ते बॅटिंग चूज करतात आणि बॅटिंग करत असताना सिंगलच्या मध्ये तर 4 षटकांची लढत आहे. 2 तुम्हाला रिव्ह्यू मिळतील हे देखील लक्षात घ्या आणि कंपल्सरी चेसिंग. दिशा दिले अफलातून हा फटका. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. शर्यतीचे प्रयत्न तिथे बॉल अडवण्यासाठी केले परंतु हाताला स्पर्श करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. जय जयकार होतो या संजय शेठच्या नावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. रन फलकावर धाबा बघायला मिळतील. सध्या 5 रन, 5 ऑन अ बोर्ड. विकी हो चांगला बॉल राहिला. चकवले यावेळेस थोडासा अँगल बनवला बॉलनं. उजव्या हाताचा फलंदाज विकीला आपण मैदानात बघतो. अविनाश लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा अँगल बनवत बॉल बाहेरच्या दिशेने चालला होता. थोडंसं स्लोअर पण यूज केलं, थांबवलाय या चेंडूगणित विकीला. चौकारानंतर डॉट बॉल फेकत असताना प्रत्युत्तर दिलं आणि इथे निर्धार चेंडूने थांबवले गेले. विकीच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे पहिलं पॉवर प्लेचं षटक. चांगली लढत आहे दोन्ही टीम.
जमिनी समांतर हा फटका राहिला. पाठीमागे फिल्डर आहेत, प्रोटेक्शन देत असताना लॉंग ऑफला एक रन वेगाने घेतली. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट करत असताना दिसले विकी. 3 बॉलमध्ये तो 5 वर पोहोचलाय. अक्षयला आपण बघितलं तर अक्षयनं 1 चेंडूचा सामना करत असताना 1 धाव केली. धाव संख्येचा टोटल 4 चेंडूचा खेळ संपला आणि 6 वर बॅटिंग करणारा सिद्धी करवले संघ. मैदानामध्ये चांगली प्रतिक्रिया, खूप चांगले प्रेक्षक, खूप चांगल्या लढती आजच्या रजनीमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. प्रहार करायचं सुद्धा बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तयार होता. 1 रन तोपर्यंत पूर्ण केले जाईल. भागीदारीकडे सध्या पाहतोय फलंदाजी करणारा सिद्धी करवलेचे दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स. इथून पार्टनरशिप कशी बिल्ड करता येईल याकडे त्यांनी सध्या फोकस केले. चला कार चालक प्लीज ती लाईट्स ऑफ करा. थँक्यू. बॉलर तयार अविनाश विकी समोर. फुलटॉस बॉल होता, चुकीचा फटका निवडला. फिल्डर चालले मिड ऑनचे क्षेत्ररक्षक लवकर इनॅक्शन मध्ये आले. रन मात्र पूर्ण करत असताना धावसंख्येचा टोटल पहिलं षटक समाप्त झाला आणि बॅटिंग करणारा सिद्धी करवले संघ जाऊन पोहोचला बिनबाद 1 ओव्हर नंतर 8 वर. कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो खाना बवाला. दादा कशात कम नाही र, दादा कशात कम नाही र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. धन्यवाद डीजे. आमच्या शशि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 8 बिनबाद. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो तो सोन्या पावशे. बॉलिंग ट्रॅक वर बॅटच्या टो एंडवर हा चेंडू लागला. पाठीमागे फिल्डर आहे शॉर्ट लेग मधून लवकर बॉलवर आले. 1 रन ओव्हर पूर्ण करत असताना सध्या सिंगल डबल जेव्हा स्लॉट मध्ये चेंडू आला तेव्हा चौकार आपण बघितला. परंतु चांगली सुरुवात करत असताना म्हणतात ना की सुरुवात शांत असली तरी पाहिजे, परंतु जेव्हा एंड होईल आपल्या प्रयत्नांचा तेव्हा मात्र आपल्या यशाने धिंगाणा घातला पाहिजे. तशाच पद्धतीने काही सुरुवात शांत झाल्या परंतु एंड कसा होईल या बघायचं आहे. सोन्याचा हा चेंडू सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा पंच आम्हाला इथे इशारा करत असताना अतिरिक्त रनचे हा चेंडू गणित जोडली जाईल. सिंगल डिजिट मध्ये आता संघ डबल डिजिट मध्ये पोहोचतोय. 10 वर संघाचं टोटल हे बघा. सध्या आखणी सुरू असताना मैदानाचे जेव्हा जेव्हा ज्या ज्या ठिकाणी वाटतंय त्या ठिकाणी सातत्यानं सगळ्यांचं लक्ष, त्या सगळ्या सहकाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे. सगळ्यांचा आभार. स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि इथे पाठीमागे फील्ड डाऊन द बॉल. हा पहिला करारा झटका. अक्षय मैदानामध्ये आज जास्त काही करू शकला नाही आणि पहिला धक्का मिळतोय सिद्धी करवले टीमला. रॉयल माणूस नेरे या गावाचा, संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. अक्षय 3 चेंडूमध्ये अवघ्या त्याने 2 धावा केल्या, जो नेहमी एक चांगल्या सुरुवातीसाठी ओळखला जातो आणि चांगला टच मध्ये. परंतु आज या मॅच मध्ये या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याचे बॅट इतकी जास्त काही बोलू शकले नाही. 10 रन ऑन बोर्ड. न्यू बॅट्समन नवीन खेळाडू बंटी पाटील, संतोष मुंडे यांचं आगमन, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्येचं टोटल सध्या आपण बघतो 10 या आकड्यावर. सध्याचे करंट रन रेट 7.50 च्या सरासरी या धावा सध्या ऑन बोर्डवर बघायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर जर अशीच गोलंदाजी चालू राहिली तर 31 वर पोहोचेल असा अंदाजे स्कोर आहे. त्यामुळे फलंदाजीतून इम्प्रोव्हायझेशन करावं लागेल, थोडेसे इम्प्रूव्हमेंट दाखवावे लागेल. सोन्या सज्ज होत असताना उत्तम गोलंदाजी. ओ क्लीन बोल्ड. आणखीन एक धक्का. लगातार 2 बॉल आणि 2 सफलता. गोरगरिबांच्या मदतीला धावून बघत जाई, पाठीशी त्यांच्या आहे बघ.
पाठीशी त्यांच्या आहे बघा विठ्ठल आणि रखुमाई. समाजसेवक हाय तो भारी दिलदार दिलाचा. समाजसेवक हाय तो भारी दिलदार. धन्यवाद डीजे. बंटी पाटील बाद झालाय मैदानामधून. तंबूच्या आश्रयाला तो परतलाय. आज मैदानात भोपलाही त्याला फोडता आला नाहीये. धावांसाठी थोड्याशा अडचणी अगदी मैदानामध्ये आपण बघतो. सिद्धी करवले संघ जो 10 वर पोहोचलाय त्याने विकेट गमावलेत आतापर्यंत 2. सोन्या ज्यानं 3 चेंडू फेकलेत लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट 2 रन आतापर्यंत त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केला. 1 वाईड 1 सिंगलच्या मदतीनं. आणि या स्पर्धेमध्ये अगदी बघू शकता ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेबांची संकल्पना अगदी जो खेळाडू हॅट्रिक घे त्याच्यासाठी चांदीचं नाणं देऊन त्याचा सन्मान करण्यात येईल. आणि त्या विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर सोन्या समोर बंटी डिफेन्सिव्ह पद्धतीनं अगदी संयमात्मक हा खेळ राहिलाय. बॉल चालला डीप मध्ये कव्हर्सला. खेळाडू पोहोचलेत. बॉल उचलण्यासाठी थोडासा वेग घेत आहे. निघालेत खेळाडूंनी जागा सोडले. दुसरीकडे प्रयत्न तो अगदी बघितला तर जोपर्यंत पोहोचेल नॉट स्ट्राईक एंडकडे. कारण हा प्रवास थोडासा वळणाचा होता. कारण डीप पॉईंट मधून थ्रो आला ऑन स्ट्राईक एंडकडे. परंतु संधी होती नॉट स्ट्राईक एंडकडे बाद करण्याची. तो थ्रो पर्यंत नॉट स्ट्राईक एंड पर्यंत पोहोचेल तर तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण करून घेतल्या. हे करावं लागेल मैदानामध्ये. 2 विकेट गमावले. संघ पोहोचला 13 वर. सध्या विकी हा मैदानामध्ये आपण बघतो दिशा देण्याचं काम केलं. बॉल आहेत पाठीमागे. फिल्डर प्रोटेक्शन करतील. अगदी बघू शकता जोपर्यंत रन मात्र इथे पूर्ण होईल 1 धाव या बॉलवर मिळते. फार संत गतीने आणि शांतपणे सध्या ही धावसंख्येचा प्रवास पुढे पुढे चाललाय. सिद्धी करवले संघ पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली. तुमच्या फलंदाजांवर असलेला विश्वास, गोलंदाजीवर असलेला अतिविश्वास आणि जर आता रन करण्यामध्ये सक्षम तुम्ही ठरले नाही तर गोलंदाजांना प्लॅटफॉर्म उभा राहणार नाही. आणि बघू शकता सध्या थोडासा संघर्ष जरूर सुरू आहे. लेट कट करायचं होतं परंतु बॅट अँड बॉलमध्ये पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट झाला नाही. पाहता पाहता पहिल्या 12 चेंडूंचा अर्थ तर 2 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करणारा संघ सिद्धी करवले जाऊन पोहोचलाय 2 खेळाडूंच्या मोबदल्यानं 14 ऑन बोर्ड. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. संजय शेठ पाटील राजा माणूस नेरे या गावाचा. अगदी वैभव सर एक दर्जेदार आपण स्पर्धा पाहतो. आमदार ट्रॉफीचं हे संकलन ॲडव्होकेट शशिकांत दिसले आणि ॲडव्होकेट सत्यवान दिसले यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय. आज आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे ते सचिन दिसले, गुरुनाथ पाटील, गणेश तादरे, उमेश वारदे या खरं तर आपण सहयोगी मान्यवरांचं स्वागत करणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला स्पर्धा साकारताना आणि साकार होताना मिळते. त्यांचं देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं आपलं स्वागत करतोय. 2 ओव्हर संपलेत. 7च्या सरासरीनं 14 धावा उभारलेत. सिद्धी करवले संघानं धावांचा थोडासा वनवास अगदी सुरुवातीला जरूर आलाय. कारण बघू शकता आता हे 14चा वनवास 14 वर्षाचा वनवास जसा प्रभू श्रीरामांनी तोडला तसा आता तुम्हाला हा वनवास धावांचा तोडावा लागेल. धावांचा अक्षरशः वनवा पेटावा लागेल. परंतु व्हाईट बॉल इथे बघू शकता कुणाल आलेत. सुंदर गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये अविनाशनं. त्याहून सुंदर गोलंदाजी केली. विकेट घेत असताना 2 विकेट घेतले लगातार. सोन्या पावशेनं 6 धावा खर्च केल्या. आणि या षटकाची सुरुवात 3ऱ्या ओव्हरची कुणाल पावशेची व्हाईट बॉलनं खरं तर सुरुवात झाली. अवांतर चेंडून सुरुवात झाली. संघ 15 वर पोहोचलाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. कसं यश मिळेल फलंदाजीतून. विकी सारखा आक्रमक खेळाडू मैदानात. बॅटिंग मध्ये सध्या थोडस पदतारी ते दाखवत असताना क्रॉस बॅटेड फटके. कारण सरळ बॅटनं रन करणं थोडं अवघड झाले. त्यामुळे आता क्रॉस बॅटेनं रिव्हर्स अडीम करत असताना तो प्रयत्न त्याने सुरू केला. इथेही असफल झाले. आणि एक निर्धाव चेंडू बघायचं ही मॅच आणि किती धावांचा टार्गेट. कारण मागील सामना ज्या पद्धतीनं झाला 36 धावांचं टार्गेट अंतिम बॉल पर्यंत ती लढत आली. आणि 1 धावेनं खरं तर त्या सामन्यामध्ये मोठं यश कोलेगाव संघानं संपादित केलं. दिशा देण्याचं काम केलं. बॉल गॅप मध्ये 2 खेळाडूंच्या मध्ये. ओ ग्रेट फिल्डिंग. 100% कमिटमेंट यालाच म्हणतात. फिल्डिंगची तत्परता ती दाखवली. रवी काठे रन मिळती या बॉलवर 2 धावा जरूर वाचवलेत. दोनच्या मदतीनं
बॅटिंग करणारा संघ आपण बघू शकता सीएसके सिद्धी करवले संघ पोहोचलाय सध्या 17 वर. विकीचं आक्रमण झालंय, बॉल हवेमध्ये उंच आणि मुक्त संचार करतोय, पण तो फिल्डर डाऊन द बॉल रिले कॅच तिथे पकडली गेली आणि खेळाडू झालेत बाद. या नावात दम हाय र, आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम हाय र. गोलंदाजी करत असताना वीर 11 जॉनमन नितलस संघाने चांगली आणि आतापर्यंत उत्तम गोलंदाजी त्याने केली. इकॉनॉमी ठरले सगळे गोलंदाज, कंजूशी गोलंदाजी ज्याला आपण म्हणतो, आणि गोलंदाजाची चांगली छाप सोडली. परंतु हा प्रवास कधी सुटेल, धावसंख्येची जी उत्कंठा लागली आहे सध्या बघू शकता आपण पवेलियनमध्ये, ते कधी मैदानामध्ये पूर्ण केली जाईल याची चर्चा सध्या सुरू होते. ओमकार मैदानामध्ये आलाय, विकेट गमावली गेली, ज्या विकीने रन केलं तर विकेट बाद झालाय. ओमकार पाटील बाउन्सर अटेम्प्ट केला, बॉल टर्न करण्यावर ते अगोदर माहिती होतं. शॉट थर्ड मॅन मध्ये खेळाडूला थांबवल्या बॉलला, त्यांनी तिथे एकच रन या बॉलवर मिळते. संतबाई इंद्राणी सध्या बघू शकता मैदानात त्याच पद्धतीने शांत गतीनं ही धावसंख्या हळूहळू आपल्या ध्येयाकडे चालली. 18 धावांवर संघ पोहोचला आणि अजूनही जवळपास पाहिलं तर या ओव्हरचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे येणाऱ्या 8 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचं आहे. आक्रमक फटक्या अजिबात लागला नाही. एकही षटकर या इनिंग मध्ये, फक्त एक चौकार आलाय. टॅप केला बॉलला, फिल्डर पुन्हा एकदा आहेत, थोडस बॉल उचलण्यासाठी वेग घेतला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण इथे बघितलं. 2 धावांच्या मदतीने सांघिक टोटल ऑन बोर्डवर आपण बघू शकता. सिद्धी करवले संघाची धावा झाले त्या 3 खेळाडू बाद 20. नित्य संघाच्या गोलंदाजांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी. आज टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग चूज केली सिद्धी करवले संघानं, आणि सध्या धावांचा प्रवास, इतक्या जास्त रन आल्यात जरूर, परंतु इतक्या जास्त नाही आहेत जिथे गोलंदाजांना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. शॉर्ट अँड पुल करायचं तर बाउन्सर अटेम्प्ट केला, एक तर बनत आहे हे सांगत असताना हा आलाय अंतिम डॉट बॉल. कुणालचं हे षटक राहिलं, 1 विकेट 6 धाबांचं. त्याने देखील जे सुरुवातीला गोलंदाजी करत असताना अविनाश म्हात्रे, सोन्या पावशे आणि अगदी सुंदर सिद्ध झाला कुणाल देखील. अशा रीतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्येचं टोटल 18 चेंडूनंतर फक्त आणि फक्त सिद्धी करवले संघाचं 20 वर 3 खेळाडूंच्या मोबदल्यानं आता फक्त 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिला. डीजे प्लीज. संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात. संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात, मिळतोय मान सन्मान. 3 षटकर संपलेत, धावा आहेत फक्त 20. फलंदाज बाद झाले 3. ओमकार मैदानामध्ये काहीतरी करावं लागेल. रवी काठे सिनियर प्लेयर. ओ पहिल्याच बॉलवर यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, क्लीन बॉल. आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. शशिकांत दादा यो आमचा भारी त्यांना मानिती लोक सारी, आदा दादाची लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी ते सहकारी. गणरायाची कृपा ती आहे, गणरायाची कृपा ती आहे. शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसलेवर, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र, आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय र. रवी काठे जे गोलंदाजी करतायत गेले कित्येक वर्ष, नितलज गावासाठी त्याने आपल्या क्रिकेटसाठी सर्वस्व समर्पण केलंय आणि आज आपल्या अनुभवाचा वापर करत असताना एक ओमकार सारख्या एक होतकरू खेळाडूला त्यांनी क्लीन बोल्ड केला, यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि आता मैदानामध्ये आलेत बालाराम पाटील.
ही बॅटल बघायला मजा येईल, कारण सिद्धी करवले म्हटलं तर बालराम पाटील म्हटले तर एक अनुभवी खेळाडू, दुसऱ्या बाजूला नितलस संघ म्हटलं तर रवी काटे तेवढेच अनुभवी खेळाडू, आणि या दोन्ही टीमचे दोन चांगले खेळाडू एकमेकांसमोर सध्या सज्ज होत असताना रणबेमध्ये थोडंसं अडथळा पण डेड बॉलचा इशारा आम्हाला करत असताना उत्तम अंपायरिंग संपूर्ण आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमध्ये ॲडव्होकेट शशिकांतजी दिसरे साहेबांना अगदी या स्पर्धेत सक्सेसफुल करण्यासाठी आमच्या तिन्ही पंचांनी केले. आमचे स्कोरर आशिष असतील, त्याने देखील चांगली मेहनत आगा वेगळा प्रयत्न इथे केला, अगदी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला, दुधारी तलवार चालवायची होती परंतु हा वार कामी आला नाही. आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळते. संघाचं धावसंख्येचं पुस्तक अगदी ढासळत असताना बघायला मिळाले. गोलंदाजी आज उत्तम झाले नितल संघाकडून, परंतु वेळ गेले नाही. या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 1-2 मोठे फटके ज्याची अपेक्षा संघ करतोय आणि फायनली तो फटका आला. फिल्डरनं झेल तिथे सुटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार या इनिंगचा. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा, आमदार प्रशांतदादांचा. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा, आमदार प्रशांतदादांचा. हाय संजय शेठ पाटील रॉयल माणूस मेरे या गावाचा. हाय संजय शेठ पाटील. बघा तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. त्यांच्याकडे जो DRS आहे त्याचा वापर त्याने केला. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये. प्रशांत सर आमच्यासोबत जॉईंट होतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा लिगल बॉल राहिलाय, परंतु या बॉलवर 6 रन आले, षटकार आले. थोडीशी उंची गाठतोय संघ. सिद्धी करवले जाऊन पोहोचला. आता या 6च्या मदतीनं 26 या रन फलकावर. यावेळेस पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, फॉलो केलं, फुटवर्कवर खरं तर नजर ठेवली होती आणि कोणता ब्लाइंड स्पॉट ठरू शकतो याचा अभ्यास रवी काठे याने केला आणि बॉल त्याने रिलीज केला. बालाराम यांना आपण बघतो, बालाराम पाटील ज्यांना आतापर्यंत 3 बॉल खेळत 1 षटकार त्याने दाखवलाय. उत्तम गोलंदाजी, उत्तम कमबॅक. अगदी पंच तेच सांगत असताना की नो स्ट्राईक रोटेशन, त्यामुळे खेळाडूला ना सगळे एंड कडे यावं लागेल. स्ट्राईक एंड कडे राहतील. अंतिम बॉलवर बालाराम पाटील, रवी काठे षटकार येऊन देखील 5 बॉलमध्ये त्यांनी फक्त 6 रन खर्च केलेत. हा अंतिम बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळाचा प्रयत्न आणि कोणती रन याही बॉलवर मिळणार नाही आणि खेळाडू बाद पंचाने घोषित केले धावबाद. अशा रीतीने पहिलं सत्र मात्र मैदानामध्ये संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना सिद्धी करवले संघाने 24 चेंडूमध्ये फक्त 26 धावा केल्या. तर बघायचं CSK सिद्धी करवले संघाची फलंदाजी देखील इतकी पॉवरफुल झाली नाही आहे, परंतु गोलंदाजीची जबाबदाऱ्या वाढत आहेत. वीर 11 जर्मन नितलस संघासमोर 27 धावांचं आव्हान. कशा पद्धतीने ते हे आव्हान पेळावतील किंवा धावा चेस होतील की डिफेंड हे आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये जरूर ऐकायला मिळेल. आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. आकाश शेके चिंचवले यांचा आवाज. आकाश, खरं तर गोलंदाजीची चर्चा मी करेन. काल 40+ संघ आपण बघितले. मोह संघाचे नामदेव पाटील ज्यानं 4 विकेट घेत असताना मेडन ओव्हर फेकले होते आणि त्यामध्ये एक हॅट्रिक देखील घेतले. त्यांना चांदीचं नाणं अगदीच देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये आम्ही मोरबे संघाला बघितलं ज्यानं शिस्तबद्ध खेळ केला आणि त्यासाठी त्या संघाला चांदीचं नाणं देऊन शिस्तबद्ध खेळ म्हणून त्यांचा सन्मानित करण्यात आला. ही या स्पर्धेची ओळख आहे. खरं तर स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी गणपती बाप्पांच्या चांदीच्या प्रतिमा देऊन त्या खेळाडूंचा सन्मान केला जाईल. ही आगीवेगळी संकल्पना तुम्हाला बघायला मिळतं आणि प्लेअर ऑफ द सिरीजसाठी नो डाऊट बाईक तुम्हाला बघायला मिळतं. ही हिरो कंपनीची HF 100 बाईक जी उत्तम मायलेज आणि चांगलं पिकअपसाठी ओळखली जाते आणि आज एका खेळाडूचं स्वप्न आजच्या रजनीमध्ये इथे आज पूर्ण होणार आहे. आतापर्यंत आपण बघितलं सुपर 4चा प्रवास बघितला तर अथर्व 11 कानपोली हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. त्याच्यानंतर अगदी बघितलं तर C गटातून आपण गावदेवी पाली हा संघ जो चिरड गाव आहे त्याच्या जवळील जो पाली गाव आहे गावदेवी पाली हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचला आणि काल D गटातून मोह 40+ हा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. आणि आतापर्यंत आपण बघू शकता ही पहिल्या फेरीतील अंतिम लढत. याच्यानंतर सेकंड राऊंडची सेकंड लढत तुम्हाला जरूर बघायला मिळेल.
सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची साथ देती हो मोलाची प्रकाश सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची हे गोरगरिबांना क्या बात आहे. अप्रतिम संगीत स्पर्धेचं टायटल सॉन्ग आमदार ट्रॉफी 2025 चे सुवर्ण पर्व. तो गणपती गणांचा बलवानांचा अधिपती मंगलाचा करता आणि विघ्नांचा अर्ता आनंदाचा कंद सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी गणपती बाप्पा महाराष्ट्रातील अतिप्राचीन देवता आणि या देवताविषयी आपण पाहिलं की अगदी जनमानसामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या देवतेचं दर्शन घेत आज आपण मैदानाच्या आतमध्ये बोलूयात. एक दर्जेदार असा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. दरम्यान सिद्धी करवले संघ एका बाजूनं आणि त्यांच्या अपोजिट मध्ये आपण नितलस संघाला पाहतोय. दोन ताकदवर संघ CSK सिद्धी करवले विरोधामध्ये जय हनुमान नितलस वीर 11 या नावानं आज ते उतरलेले आहेत. पाठलाग करायचा 24 मध्ये 27 धावांचा. हा देखील सामना आपण पाहतोय कमी स्कोरिंगचा पाहायला मिळतोय. सोन्या पहिला चेंडू पाहा तिकडे लाऊडले अपील साकारले पंचांकडे मोठ्या आशेभूत नजरेनं दाद मागतायत या विकेटसाठी. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं की बॉलला अगदी ऑफ साईडला फटकारायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये तसं पंचांचं म्हणणं आहे. एकत्रित सल्ला मसला होताना पाहायला मिळते. टार्गेट आहे 27 धावांचं. दोन पंचांची सल्ला मसलात पाहायला मिळते आणि संयुक्त दोघांनी मिळून आता आपल्यापर्यंत ते निर्णय जरूर पाठवतील. सेफ आहेत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 विक्रांत 24 मध्ये 27 वाचवायचे. सोन्या पावशेवरती त्यांचा डोळा आणि सोन्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीड अप करा अशी विनंती आहे. गुरुनाथ पाटील यांना आपण पाहतो आज लिडिंग अँकरची भूमिका ते घेत आहेत. चांगलं सहकार्य त्यांचं देखील लाभलेलं आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. 27 धावांपर्यंत पोहोचायचंय आणि या खरं तर टार्गेटला चेज करण्यासाठी विक्रांत त्यांच्यावरती चेंडू नाही तर जलते निखारे फेकतोय. पहा सोन्याची विकेट घेण्यासाठी किती त्यांना प्रयत्न करावे लागतात. फ्रस्ट्रेशन काढला जातं. विकेट किपर सज्ज आहेत या गोष्टीसाठी. त्यांना माहिती आहे या संघाचा हा एकमेव दुवा फलंदाज आहे जो दावा बनवू शकतो. अजूनही मैदानामध्ये मी म्हणेन विनेश आहे आणि कुणाल यांना आपण पाहतो. हे दोन खेळाडू ताकदवर खेळाडू. सोन्या कुणाल हे त्याचं नाव. बायकरमॅन अगदी अल्प वयामध्ये ज्यानं आपल्या कारकिर्दीमधील पहिली बाईक देवीचा पाडा डे स्पर्धेमध्ये पटकावली होती तो खेळाडू विक्रांत. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये डिपॉझिट करायचा प्रयत्न आहे. पार्किंग प्लॉट मध्ये फिल्डर आहेत. अडवायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तिथे ऍट अ मोमेंटला बॉल हातातून निसटला ओमकारच्या आणि जाऊन पडलाय समालोचन कक्षेसमोर. येतोय षटकार. दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम हाय रे कोण रे आला यो खाना बाबाला. क्या बात आहे. काय फटका होता विनेश. स्लॉट मधला बॉल डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. अजून एक उडवायचा प्रयत्न आहे. यावेळेला प्रयत्न फसलाय. सर्कल मधून फिल्डर राहुल आले. चांगला झेल प्रोटेक्शन दिलाय आणि आता इथून पाहतोय फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का विनेशच्या स्वरूपात 2 मध्ये 6चं योगदान देऊन आपण पाहतोय नितलस संघाला हा पहिला धक्का बसलाय. सचिन सत्य 7 धावा धाव फळकावरती 1 गड्याचा मोबदला आपण पाहिला. 20 मध्ये 20 धावांची गरज आहे. सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी सुरुवातीलाच दिलेला एक धक्का मग तो आलेला मोठा फटका. त्या मोठ्या फटक्याने सामना खुला केला आपल्या बाजूने आणि इथून पुढचा प्रवास आहे ते आता ते सुकर मी म्हणेन खेळण्यासाठी तयार आहेत. त्यांना माहिती आहे वेल बिगन इज अ हाफ डन या मंत्रावरती काम करणं महत्त्वाचं आहे. गोलंदाज देखील तेवढेच चाणाक्ष गोलंदाजी करतायत परंतु या धावा वाचवतील का हा प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना रोमांचक होण्याच्या शक्यता अजूनही वर्तवल्या जात आहेत समीक्षकांकडून कारण लोएस्ट स्कोरिंग सामने मागील सामना आपण पाहिला कोलेगाव संघाने कसा जिंकला होता जिथे 6 मध्ये 8 धावा डिफेंड झाल्या होत्या. हा चेंडू ऑफसाईडला मारायचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता रवी गाठे 40+ लीजंड खेळाडू
एक्सपिरियन्स खेळाडू, पंचगिरी देखील अनेक वेळेला आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती त्यांना करताना पाहिलं, त्यामुळे क्रिकेटशी त्यांचं नातं जे आहे ते अतूट आहे आणि क्रिकेट त्यांना बराच समय माहिती आहे. मग त्या अनुभवाची पूर्णपणे शिदोरी वापरत असताना मैदानामध्ये त्यांची फलंदाजी पाहायला मिळू शकते. पुढचा बॉल आहे ओव्हर द विकेट, विक्रांत डाऊन द विकेट. बॅटच्या मधोमध फिल्डर आहेत लॉंग ऑनला, यावेळेला ओमकार सोडणार नाही आहेत. महत्वाचा झेल टिपला जातो, अजून एक धक्का बसेल तो म्हणजेच टीम नितलस या संघाला फलंदाज क्रमांक 2 बाद. डिलिव्हरी होती विक्रांत. पहा हा चेंडू जो होता तो वेगानं चेंडू रिलीज केला होता, जरूर बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता. ओव्हर पिच बॉल होता, बॉलला आघात करणं एवढं सोपं नव्हतं कारण बॉल मधील जो वेग आहे विक्रांतनं पूर्णपणे आपल्या फोरआर्म्स मधील ताकद चेंडूवरती पणाला लावली होती, खांद्यातील वेग बॉलवरती झटकून टाकला होता आणि तिथून आपण पाहिलं की मग या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं की आता इथून लढण्याची ताकद त्यांना प्राप्त झाली आहे. येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 गड्यांचा मोबदला आहे आणि 2 गड्यांचा मोबदला मोजत मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. आपण पाहत आहोत आमदार ट्रॉफी 2025 नाईट फॉर्मॅट मधील पहिलं संस्मरण आणि ॲडव्होकेट शशिकांत आता दिसले यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेली या मैदानावरची जवळजवळ 3री ते 4थी स्पर्धा आपण आहे आणि त्या स्पर्धेचा इथं आनंद आपण सर्व घेत आहोत. डे फॉर्मॅटमध्ये आपण त्यांच्या स्पर्धा पाहिल्या, खास करून मग संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ते नियमितपणे स्पर्धा भरवतात आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून जे नियमितपणे काम करताना आपण त्यांना पाहिलं. भारतीय जनता पार्टीचे या परिसराचे एक दमदार नेतृत्व देखील म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. फलंदाज सोन्या मैदानाच्या आतमध्ये, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाहीये बा, संपर्क जोडावा लागेल. इथून जरी प्रेशर क्रिएट होत गेला ना तर मग हा सामना जिंकणं एवढं सोपं नसणार आहे. मैदानाचा इतिहास राहिला या की लोएस्ट स्कोरिंग सामने प्रेक्षक वर्गांना आनंद देणारे सामने झालेले आहेत, त्यामुळे या मॅच वरती सर्वांचं लक्ष आहे आणि प्रेक्षक वर्गांना तेच हवं असतं. आपटी बार बॉल आहे, आप ट्रॅकरचा बॉल, बॉलला खेळलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये, मिड विकेट मधून खेळाडू येतोय, बॉलला अडवणार, पकडणार, उचलणार आणि फेकणार. तोपर्यंत आपण पाहिलं की दोनही खेळाडूंमध्ये चांगली तालमेल पाहायला मिळाली. रन्स घेत असताना या बॉलवरती सिंगलला त्यांनी प्राचारण केलेलं आहे. सिंगल धावसंख्या फलक आपण पाहू शकतो. एकेरी अंकामध्ये एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळतात. येणाऱ्या 16 बॉल्स मध्ये आता 19 धावांची गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. टार्गेट 27चं टार्गेट, छोटंसं टार्गेट. मागील मॅच मध्ये 36चं टार्गेट, छोटंसं टार्गेट, परंतु त्या टार्गेटला चेस करण्यासाठी किती कठीण प्रवास राहिला होता संघांचा. ऑन साईडच्या दिशेमध्ये न खेळता यावेळेला ऑफ साईडचा पर्याय त्यांनी निवडलाय. सोन्या बघा अर्ध्यापर्यंत आला होता. नॉन स्ट्रायकर एंड वरून नकार देण्यात आलेला आहे कारण त्यांना माहिती आहे विकेट वाचवणं तेवढंच महत्वाचं आहे. हिंदीमधील एक स्लोगन आपल्याला माहिती आहे, उस्मान पटेल नियमितपणे तो सांगतो, यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. जास्त बनवायच्या नाहीयेत, ज्या बनवायच्या त्यासाठी वाचणं महत्वाचं आहे, मैदानामध्ये थांबणं महत्वाचं आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं की ज्या वेळेला विकेट पडली बघा तेजसची, तो सामना जिंकणं कठीण होऊन बसला होता. हवेमध्ये चान्स बनती आहे, सोडणार नाहीत. व्हॉट अ कॅच, लाजवाब विफट आणि बाद झालेत फलंदाज. हा धक्का आहे टीम नितलसला आणि तोही मोठा विस्फोटक फलंदाज सोन्या पावशे बाद होतोय. सचिन सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी, शशिकांत दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. थँक्यू. 9 धावांवरती हा बसलेला तिसरा धक्का. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये रोमांचकता अजूनही कायम आहे. असं वाटलं की 20 मध्ये 20 पाहिजेत, सामना एक हाती खुला करतील, परंतु असं घडत नाही आहे. बाउंड्री लाईन मोठी आहे, या बाउंड्रीला पार करणं इथे भल्या जमलं नाही आहे. त्यामुळे या मैदानावरचा जो प्रवास आहे 14 मध्ये 18चा, आता हाही प्रवास कठीण होण्याच्या दाट शक्यता वर्तवल्या जात आहेत. 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला नितलसचे सुपरस्टार खेळाडू, त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय CSK सिद्धी करवलेचे खेळाडू.
पहा तिकडे फिल्डिंग आहे, लेग स्लिप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, बॅकअपचा प्लॅन त्यांच्याकडे अवेलेबल होता. विकेट किपर नंतर आपण पाहिलं लेग स्लिपच्या खेळाडूंना दाखवलेला सावध पवित्रा आणि चांगलं प्रोटेक्शन. रन्स थांबवल्या जात आहेत. मॅच मध्ये अजून या मॅचला डीप नेण्याचा प्रयत्न आहे आणि हा सामना देखील त्याच मोडवरती त्याच मोमेंटला आलेला उत्कंठावर्धक सामना. येणारे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 18 धावांची गरज. रोमांचक मॅच. ओव्हर द विकेट कट केलाय. बॉलला हलक्या हाताने फिल्डर आहेत, बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न झाले. थर्ड मॅन मध्ये बॉल, फिल्डर आले तिकडून, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बंटी होते आणि बंटी म्हटले तर मग सेफेस्ट फिल्डर टीमचे, खास करून फिल्डिंग मध्ये लाजवाब विफट, फलंदाजीमध्ये लाजवाब विफट राहतात. आज फलंदाजीमध्ये थोडंसं नाराज केलं फलंदाजांनी, परंतु त्यानंतरचा पुढचा जो पडतीचा प्रवास आहे तो पडतीचा प्रवास उरलेला नाहीये. आता हाच प्रवास त्यांचा चढतीचा बनत चाललाय. जिथे आपण पाहिलं डिक्रीज झाले होते आता इन्क्रीज झालंय. येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि आता 8च्या सरासरीनं त्यांना 16 धावांची गरज असणार आहे. दरम्यान बॅटिंग करते सिद्धी करवले टीम, त्यांच्या विरोधामध्ये आहेत नितलस संघाचे खेळाडू. प्रकाशाची न सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी, शशिकान दिसले या दादाला साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत, गोरगरिबांना करी मदत, त्याच्या शब्दाला तोड नाही र, त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. 20 मध्ये 20चा प्रवास आणि त्या क्षणापासून अगदी आत्ताचा क्षण मनावरती बसत असतो जणू काही आनंदाचा गण. आनंदाचा गण आणि त्यात ही अमृताची वाणी, सुख दुःख डोळ्यात अगदी साक्षीदारी गाणी. त्या गाण्यांना देखील आपण नक्कीच तेवढंच चांगलं महत्त्व देऊया. चांगलं मी म्हणेन इफर्ट दिलेत संगीतकार असतील, त्यानंतर आमचे पडद्याचे कलाकार असतील. आपलं सर्वांचं स्वागत आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पहा दुसऱ्या धावेसाठी. आता इकडून तू मी आहे, थोडंसं बॅलन्स बिघडलाय, परंतु काही वाकडं होणार नाहीये कारण धाव कंप्लीट केली. दुसरी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. रिस्की रन होती अँड ती कंप्लीट केली. 2 धावा मिळाल्या. 2 धाव्यानं धाव फलकावला. आपण नवीन आकार पाहतो, नवा रंग पाहतोय, नवं रूप चढताना पाहतोय. 6च्या सरासरीनं चाललेत. एकूण धाव फलकावरती आता लागलेल्या आहेत त्या म्हणजेच 13 धावा. रिक्वायर्ड रन रेट 7.64 चाललाय. 11 बॉल मध्ये 14 धावांची गरज. 11 बॉल रिमेनिंग आणि 40 रन्स रिक्वायर्ड. पहा काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. प्रत्येक बॉल आपण रोमांचकतेने भरलेला. मॅच मध्ये पूर्णपणे आपण प्रत्येक बॉल वरती रोमांच पाहतोय. तेवढीच चांगली मॅच, सुपर मॅच. गरज आहे 10 बॉल मध्ये 14ची. धावा बनवल्या जातील की चेस केल्या जातील याकडे सर्वांचं लक्ष. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. आपटी बार बॉल, गुड लाईन स्पॉट वरती आपट बार चेंडू. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुड लाईन. आणि गुड लाईनचा बॉल अद्भुत प्रचंड वेग होता बॉलमध्ये. वेग आणि उचल या 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉलला अगदी आपण पाहिलं की तिथे बाउन्स क्रिएट केला होता. बॅट्समन पूर्णपणे डॉमिनेट झालेत आणि डॉमिनेशन प्रक्रिया मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळत असताना गोलंदाज वेगवान गोलंदाजी CSK सिद्धी करवले. गोलंदाज आहेत ओमकार. यावेळचाही बॉल तेवढाच छान, यावेळचाही बॉल तेवढाच छान. अद्भुत गोलंदाजी, मॅजिकल स्पेल फ्रॉम ओमकार, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. पहिल्या बॉल वरती 2 धावा, त्यानंतरचे सलगचे 3 कन्झिक्युटिव्ह डॉट बॉल. का निमे ट्विस्ट. धावा बनवणे या मैदानावरती एवढं सोपं नाहीये. सलो की पलो करून सोडलाय. जिथे सामना 20 बॉल मध्ये 20चा होता तिथे हा सामना आता येऊन ठेपलाय. उर्वरित या षटकातून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही एका षटकाचं येणं बाकी आहे. त्यामध्ये येतोय हा व्हाईट बॉल. जीवन संजीवनी ठरेल. फर्स्ट फाऊल तिथे वॉर्निंग दिलेली आहे पंचांकडून. स्क्वेअर लेग रिफ्री आपण पाहतो. प्रवीण सर आपण त्यांना पाहतो. भरपूर उचली होती या बॉलला. खास करून या चेंडूंवरती सवार होत असतो. आता मात्र अतिरिक्त उछाल मिळालाय त्यामुळं या गोष्टीचा फायदा जरूर आता मिळेल, तो म्हणजेच टीम नितलसला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल फ्रंटला आणले. फिल्डर आहेत. स्ट्रायकर एंडला थ्रो केलाय. मे बी नॉन स्ट्रायकर एंड टार्गेट करणं महत्वाचं होतं का. सर्कलचं रिंगण पहा, तुम्हाला थोडंसं अंतर जास्त जाणवेल कारण बाकीच्या आपण अनेक स्पर्धांमध्ये मैदान पाहिलं सर्कल थोडं जवळ असतं. इथे थोडं सर्कल लांब आहे, बाउंड्री थोडी लांब आहे, त्यामुळे धावा बनण्यासाठी थोडासा फलंदाजांना इथे मी म्हणेन त्यामध्ये थोडासा त्रास होतोय. आणि गोलंदाजांना खास करून अनुकूल अशी विकेटपट्टी नंदनवन ठरली जाते. विकेटपट्टी आयोजकांनी केलेली मेहनत स्पर्धा चरणशी गेला.
अंतिम रात्र, मेगा फिनाले, फायनलचा चित्त थरार. येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज. रोमांचक मॅच. बॅट्समन ऑन द अटॅक, राईट हँडेड. तेजस मात्रे ओपनिंग ब्लास्टर आज थोडा मागे थांबला होता. 5 सेफ स्ट्रोक आहे त्या खेळाडूकडे. स्ट्रोक खेळलाय. थर्डमॅनच्या रिझन मध्ये रन्स घेत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि आता एकाला परतावा लागेल माघारी. स्ट्राईक ठेवायची होती, या उद्देशाने धाव घेण्याचा प्रयत्न राहिला. महत्वाचा फलंदाज देखील बाद होईल. धक्का क्रमांक 4 बसतोय टीम नितलसला. फलंदाज बाद झालाय. या बॉलवरती आल्या 2 धावा. आता येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 10 धावांची. 6 चेंडू 10 धावांची गरज. टोटल 17 झाल्यात. 3 षटकामध्ये 18 बॉल मध्ये 17 बनवू शकलेत. आता 6 मध्ये 17, 6 मध्ये 10 बनवतील का हे पाहणं महत्वाचं. आतापर्यंत आपण रन रेटचा विचार केला तर मग पर ओव्हर आपण त्यांना पाहतो 6 पेक्षाही कमीचा रन रेट त्यांनी इथे मेंटेन ठेवलाय. आणि त्यानंतर पुढचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आता त्यांना 6 बॉल्स मध्ये 10 बनवायचे आहेत. म्हणजे रन रेट जो आहे तो 10.0 चा आलेला आहे. आणि मग मागील 3 ओव्हर्स मध्ये आपण जे करू शकलो नाही ते आता करू का हाही प्रश्न असणार आहे. असं म्हणतात की डेथ ओव्हरचं षटक असतं ते हाणामारीचं षटक असतं आणि त्या षटकामध्ये थोडासा आपल्याला कमकुवत शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतो. परंतु आत्ताच्या घडीला आपण पाहिले संघ इतके तुल्यबल्ले झालेले गेलेत. क्रिकेट एवढा वाढलेला आहे की शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला अजून खतरनाक बॉलर पाहायला मिळाले आहेत. आणि या स्पर्धेचा हा एक इतिहास राहिला आहे. मागील मॅच मध्ये 6 मध्ये 8 डिफेंड केल्या होत्या गोटेनं आणि त्यानंतर आता आपण पाहिलं की या मॅच मध्ये आता 6 मध्ये 10 डिफेंड करायचं. त्यामुळे 2 धावांची जी पावर आहे ती यावेळेला असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप करा, थोडंसं बिल्डअप द्या. 6 चेंडू 10 धावांची गरज. टाइम लिमिट आहे याची देखील नोंद घ्या मित्रांनो आणि थोडंसं आपण स्पीड अप करा. 6 चेंडू 10 धावांची गरज. मामा देखील आता आपण पाहतोय रोमांचक झालेत. नाईट स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्या. डॉट बॉल, प्रेशर क्रिएट करणारा बॉल. कहाणी में ट्विस्ट. तेजस मात्रे समोर आपण पाहतोय डॉट बॉल टाकला जातोय गोलंदाज राहुल पाटील कडून. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट हा गोलंदाज टीमचा. तेवढाच ताकदीचा त्याच कॅलिबरचा गोलंदाज टीम सिद्धी करवलेचा. 5 मध्ये 10 ची गरज आहे. रोमांचक मॅच ऑन साइडला खेळलेत. 1 रन तिकडे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी पहा आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन कंप्लीट. 2 धावांनी धाव फलक पुढे जाईल. येणाऱ्या बॉल मध्ये आपण समीकरणाला जर पाहिलं तर मग 4 चेंडू 8 धावांची गरज. 12 ची सरासरी येऊन ठेपली आहे. 19 धावा झाले. 4 गटांचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतोय. रोमांचक मॅच, प्रेक्षक वर्गाला आनंद देणारी मॅच. प्रत्येक बॉल मध्ये आपण पाहतोय इथे आपल्याला रोमहर्षकता पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी, कमबॅकिंग डिलिव्हरी. बॅट्समनला डॉमिनेट करतायत. गुडलँड स्पॉटला बॉल टेक ऑफ केल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय आणि हा चेंडू निर्धाव आलाय. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 8 ची गरज. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. प्रत्येक बॉल वरती प्रेशर क्रिएट केला जातोय. प्रेशराइज क्रिकेट, दबाव तंत्राचं क्रिकेट. व्हाट अ बॉल अँड व्हाट अ बॉलिंग. सुपर गोलंदाजी, अद्भुत गोलंदाजी, विलक्षण गोलंदाजी. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 2 चौकार. 2 चेंडू 1 षटकार 2 धावा. तर 2 चेंडू 4 धावा 3 धावा. अशी समीकरण आहेत. गुंतागुंतीचं हे समीकरण. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय पार्किंग प्लॉट मध्ये. तेजस मात्रे ऑन अ फायर, सेट ऑन अ सिक्सर. सुपर फलंदाजी. व्हाट अ बॅटिंग. दबाव आम्ही प्रेशर आम्ही नाश्त्यामध्ये खातो, मॅच मध्ये नाही. आम्ही नितलसचे सुपरस्टार आहोत. आणि खास करून मी चर्चा केली होती. इनॅट नंबर हा खेळाडू आला होता 5 वरती. 5व्या क्रमांकावरती त्याला फलंदाजीसाठी प्राचारण केलं. परंतु हा फलंदाज 5व्या क्रमांकाचा फलंदाज नाहीये. हा सलामीवीर आहे टीम नितलसचा. आणि अगदी आपण पाहिलं आता या वेगळ्या रणनीतीनं ते जात असताना शेवटपर्यंत मॅच मध्ये बनून राहिलेत. येणारा 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी धावा चेस करणं स्पर्धेचा नियम आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे.
काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकणार कोण हरणार, कोण जाईल पुढील फेरीमध्ये, कोणाचं स्वप्न होणार साकार, कोणाला रक्ताचे अश्रू घालावे लागतील, याकडे सर्वांचं लक्ष. शेवटचा एक बॉल आणि 2 धावांची गरज. एक बॉल 2 धावा. नितलस की करवले कट केला हलक्या हातानं. 1 रन कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि हा सामना जिंकलाय टीम सिद्धी करवले ना. वेल प्लेड. मागील बॉल मॅच मध्ये देखील हेच झालं होतं. 1 मध्ये 2 हव्या होत्या, 1 बनवू शकले होते, दुसरीसाठी बाद झाले. आताही तेच घडलंय आणि इथे या खरं तर प्रिव्हियस 2 मॅचेस मधून असा दुसरा संघ ठरलाय ज्यांनी धावा डिफेन्स करताना सामना जिंकलाय. वेल प्लेड. अभिनंदन. संजय शेट पाटलांचा संजय शेट पाटलांचा विकास केलाय त्यांनी आज हो खानाव गावाचा. पनवेल तालुका उपाध्यक्ष आहे तो भाजपाचा. पनवेल तालुका उपाध्यक्ष आहे तो भाजपाचा. क्या बात आहे. व्हॉट अ मॅच. खूप छान फाईट झाली आणि दोन्ही संघ आपण पाहतो एकमेकांचं अगदी इथून हस्तांदोलन करत असताना. ही क्रिकेटची चांगली सवय आहे. चला पुढील सामना जो आहे त्यांनी लगेच मैदानामध्ये उतरायचं. नेक्स्ट मॅच फिल्डिंग करणारी टीम आपण यायचं लगेच मैदानामध्ये इनॅक्शन मध्ये आपण आणि आपली जी जोडी आहे ती देखील आपण पाठवायची सलामीची. दुसऱ्या फेरीतील तो सामना असणार आहे. चला सिद्धी करवले संघ तुमचा इथे कॅप्टन येऊ दे आणि कोलेगाव आपला देखील इथे कॅप्टन इथे आपण पाठवायचा आहे. लगेचच टॉस केला जाईल. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत समीर पाटील. आपण टॉस साठी जात आहोत. उमेश पारदे यांना मी इथे इन्व्हाइट करत आहे की आपण टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना असणार आहे. कोलेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण CSK ग्रुप सिद्धी करवले यांना पाहणार आहोत. अभि टू गो. आपण करत आहोत टॉस. टेलची मागणी आहे अँड इट सेट. टॉस जिंकलेला आहे टीम करवले आणि त्यांनी फलंदाजी स्वीकारली. बाईटसाठी वेळ नाहीये. डायरेक्टली आपण जाणार आहोत मैदानामध्ये. मॅन ऑफ द मॅच आहेत खेळाडू समीर पाटील. अद्भुत गोलंदाजी. षटक फेकत असताना 4 धावा खर्च करत 1 गडी ज्यांनी बाद केलेला आहे समीर. करवली टीमचा युवा यंग स्टार खेळाडू उमेश वारदे साहेबांच्या वतीनं आपण पाहतो इथे त्यांना मॅन ऑफ द मॅच हे नामांकन दिलं जात आहे.